Welcome to SK Education online learning platform. My name is Sachin Kumar. In this today's session, again we are going to take some synonyms. आजच्या या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण सिनॉनिम्स घेणार आहोत, समानार्थी शब्द घेणार आहोत. समानार्थी शब्दांचा एक सेट ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता. आजचा आपला हा दुसरा सेट असेल. खूप महत्त्वाचे सिनॉनिम्स आपण घेणार आहोत आणि हे परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजे जातातच. पहिला सिनॉनिम, पहिला शब्द फ्रॅग्रन्स. फ्रॅग्रन्स या शब्दाचा अर्थ होतो सुगंध. आपल्याला जी सुगंध येत असतो त्याला आपण फ्रॅग्रन्स असं म्हणत असतो. मग या फ्रॅग्रन्स शब्दासाठी आणखी कोणकोणते महत्त्वपूर्ण शब्द आहेत की जे सिनॉनिम्स म्हणून यूज केले जातात, तर पहिला शब्द आहे ॲरोमा. ॲरोमा या शब्दाचा अर्थ होतो महक किंवा सुगंध. यासोबत आहे व्हिफ, WHIFF, व्हिफ या शब्दाचा अर्थ देखील होतो सुगंध. आपण परफ्यूम वापरत असतो, त्या परफ्यूमचाही एक सुगंध येत असतो. म्हणजे आपल्या कपड्यांचा एक सुगंध आला पाहिजे, शरीराचा एक सुगंध आला पाहिजे म्हणून आपण परफ्यूम लावत असतो. काही लोक सेंट लावतात. मग हा परफ्यूम असेल किंवा हा सेंट असेल, परफ्यूमचा अर्थ देखील सुगंध होतो, सेंटचा अर्थ देखील सुगंध होतो, ॲरोमाचा अर्थ देखील सुगंध होतो, फ्रॅग्रन्सचा अर्थ देखील सुगंध होतो. आणखी एक शब्द सांगितला मी, व्हिफ, WHIFF, व्हिफ या शब्दाचा अर्थ देखील सुगंध होतो. आणि टँग हा एक शब्द आहे, या शब्दाचा अर्थ देखील सुगंध होत असतो. किंवा आपण जी मसालेदार खुशबू आपल्याला येत असते, जो मसालेदार आपल्याला वास येत असतो त्याला आपण टँग असं म्हणत असतो, TANG, टँग. आणि आश्चर्य वाटेल आणखी एक शब्द जो आपल्याला दिसत असेल, टॉयलेट वॉटर. तर टॉयलेट वॉटर या शब्दाचा अर्थ देखील होतो सुगंध. जनरली टॉयलेट हा शब्द आपल्यासाठी थोडा विचित्र आहे आणि टॉयलेट आपल्यासमोर आलं की आपल्याला दुर्गंध हा शब्द वाटू शकतो, परंतु टॉयलेट वॉटर हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो सुगंध. मग आपल्याकडे बघा, ॲरोमा, सेंट, परफ्यूम, टॉयलेट वॉटर, व्हिफ अँड टँग हे सर्व शब्द सुगंध या शब्दाला दर्शवत असतात. आणखी एक शब्द आहे ODOUR, ऑर्डर. या शब्दाचा अर्थ मात्र होतो दुर्गंध. या शब्दाचा अर्थ मात्र काय होतो? दुर्गंध. आणि आपल्याला माहिती असेल एक कॉमन शब्द स्मेल. स्मेलचा अर्थ होतो आपण ज्या वेळेस आपल्याला जो वास येतो किंवा जो गंध येतो त्याला आपण स्मेल म्हणतो. मग गंध दोन प्रकारची असते, सुगंध आणि दुर्गंध. वास दोन प्रकारचा असतो, एक चांगला वास आणि खराब वास. तर सुगंध आणि दुर्गंध हे दोन अपोजिट आहेत. सुगंधासाठी हे सर्व शब्द मी तुम्हाला सिनॉनिम्स सांगितली. दुर्गंध असेल तर त्यासाठी ऑर्डर या शब्दाचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा शब्द पाहूया. पुढचा शब्द आपल्यासमोर आहे अक्यूज. अक्यूज या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे. ज्या व्यक्तीला आपण आरोपित करतो किंवा ज्या व्यक्तीला काहीतरी केल्याचा आरोप आपण लावत असतो त्या आरोपाला आपण म्हणत असतो अक्यूज. म्हणजे कोणावर तरी काहीतरी आरोप लावणे. मग अक्यूज या शब्दासाठी सिनॉनिम म्हणून कुठला शब्द आहे, तर ब्लेम हा शब्द आहे की ज्याचा अर्थ होतो आरोप लावणे. त्यानंतर लीगली जर आरोप लावले जात असतील तर त्याला आपण चार्ज असं म्हणत असतो. आपल्याला माहिती आहे चार्जशीट दाखल केली जाते, म्हणजे जे आरोप लावलेले आहेत त्यांची शीट दाखल केली जाते. म्हणून चार्जशीटमध्ये हा जो चार्ज शब्द आहे याचा अर्थ देखील आरोप लावणे किंवा आरोप करणे असा होतो. त्यानंतर इनकल्पेट हा शब्द आहे, या शब्दाचा अर्थ देखील आरोप करणे किंवा आरोप लावणे होत असतो. मग बघा, अक्यूज म्हणजे आरोप करणे, चार्ज म्हणजे आरोप करणे, ब्लेम म्हणजे आरोप करणे आणि महत्त्वाचा शब्द साईट. हा साईट शब्द सर्वाधिकरित्या आपल्याला पाहायला मिळतो, वाचायला मिळतो न्यूजपेपरमध्ये. आता ज्या पद्धतीने आर्यन खानवर आरोप लावण्यात आलेले आहेत, तर आर्यन खानबद्दलच्या ज्या न्यूज आहेत, ज्या न्यूजपेपरमध्ये येतात त्यामध्ये साइटेड हा शब्द जास्त करून वापरला जातो. म्हणजे तो V2 असतो, साईटचा वर्बचा सेकंड फॉर्म V2 वापरला जातो, परंतु साईट हा शब्द जास्त करून आपल्याला न्यूजपेपरमध्ये रीड करायला मिळत असतो. साईट या शब्दाचा अर्थ देखील आरोप लावणे असा होतो. इंडिक्ट या शब्दाचा अर्थ देखील आरोप लावणे होत असतो आणि इनकल्पेट या शब्दाचा अर्थ देखील आरोप लावणे होत असतो. तर लक्षात ठेवायचं, अक्यूज म्हणजे आरोप करणे. अक्यूज म्हणजे काय? आरोप करणे, कोणावर तरी कोणत्या तरी प्रकारचे आरोप करणे. लीगली आरोप केले असतील तर चार्ज, छोटा मोठा आरोप केला असेल तर ब्लेम म्हणजे दोष देणे वगैरे. साईट
म्हणजे आरोप करणे, इंडिक्ट म्हणजे आरोप करणे, इनकल्पेट म्हणजे आरोप करणे. तर अशा पद्धतीने हे शब्द लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा ॲबॉलिश. ॲबॉलिश या शब्दाचा अर्थ होतो नष्ट करणे, मुळापासून नष्ट करणे. ॲबॉलिश या शब्दाचा अर्थ होतो नष्ट करणे. म्हणजे ज्या काही जुन्या चालीरीती आहे, जुन्या परंपरा आहे, त्यांना पूर्णपणे मुळापासून जखडून टाकणे किंवा त्यांना पूर्णपणे मुळापासून नष्ट करणे. मग यासाठी कॉमन शब्द कुठला असेल तर डिस्ट्रॉय हा एक कॉमन शब्द आहे. त्यानंतर रुइन हा एक कॉमन शब्द आहे, RUIN. सो डिस्ट्रॉय, रुइन, ॲबॉलिश, रूट आउट हे सर्व शब्द नष्ट करणे या अर्थानेच वापरले जातात. त्यानंतर इरॅडिकेट हा एक शब्द आहे, हा शब्द देखील नष्ट करणे या अर्थाने वापरला जातो. आणि हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही इरॅडिकेट हा शब्द वापरा, तुम्ही रूट आउट हा शब्द वापरा, तुम्ही रुइन हा शब्द वापरा किंवा ॲबॉलिश हे शब्द वापरा, हे शब्द जास्त वजनदार आहेत. डिस्ट्रॉय एक कॉमन शब्द आहे, यांचे अर्थ एकसारखेच होतात. परंतु आपल्याला बघा MPSC मुख्य परीक्षा जर राज्यसेवेची तयारी करत असू, SBI PO ची तयारी करत असू, यामध्ये आपल्याला इसे रायटिंग करावा लागतो. काही ठिकाणी इसे टाईप करावा लागतो तर काहींना इसे राईट करावा लागतो. मग असा इसे लिहित असताना आपण डिस्ट्रॉय या शब्दाच्या ऐवजी जर ॲबॉलिश हा शब्द वापरला, इरॅडिकेट हा शब्द वापरला, रूट आउट हा शब्द वापरला तर इम्प्रेशन चांगलं पडतं. आणि असे शब्द जर आपण आपल्या कम्युनिकेशनमध्ये देखील यूज केले तर हे देखील आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, ॲबॉलिश नष्ट करणे, रूट आउट नष्ट करणे, डिस्ट्रॉय नष्ट करणे, रुइन नष्ट करणे, डेमॉलिशचा अर्थ होतो नष्ट करणे, इरॅडिकेट या शब्दाचा अर्थ देखील होतो नष्ट करणे. सो बघा ॲबॉलिश आणि डिमॉलिश एकसारखे आहेत. इरॅडिकेट आहे, अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. रूट आउट आहे, डिस्ट्रॉय आहे, हे सर्व शब्द नष्ट करणे या अर्थाने वापरले जातात. यानंतर पुढचा भाग पाहूया आपण. पुढचा शब्द आहे इन्सल्ट. इन्सल्ट म्हणजे काय? अपमान करणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीची मानहानी करणे किंवा एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे. मग अपमान करणे किंवा मानहानी करणे यासाठी इन्सल्ट हा शब्द तर आहेच, परंतु ह्युमिलिएट हा शब्द देखील आहे. एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे, एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे, एखाद्या व्यक्तीची मानहानी करणे यासाठी डिफेम हा शब्द देखील आहे. मग डी वरून डिफेम आहे, डिसरेस्पेक्ट आहे, डिसऑनर आहे, हे शब्द आपल्याला काय दाखवतात? मानहानी करणे. ह्युमिलिएट आहे, डिफेम आहे. ह्युमिलिएटचा अर्थ होतो मानहानी करणे, डिफेमचा अर्थ होतो बदनामी करणे, इन्सल्टचा अर्थ होतो अपमान करणे, विलिफाय या शब्दाचा अर्थ होतो अपमान करणे. आणखी काही शब्द आहे, डिसक्रेडिट आहे, डिसऑनर आहे, डिसरेस्पेक्ट आहे, हे सर्व शब्द यूज होतात मानहानी करणे, अपमान करणे, बदनामी करणे. त्यानंतर महत्त्वाचा शब्द आहे मलाइन. हा देखील शब्द मानहानी करणे किंवा बदनामी करणे यासाठी वापरला जातो. मग आपल्याकडे कोणकोणते शब्द आहे बघा. डिसऑनर आहे म्हणजे मानहानी करणे, डिसरेस्पेक्ट आहे म्हणजे बदनामी करणे, ह्युमिलिएट म्हणजे अपमान करणे, डिसक्रेडिट म्हणजे अपमान करणे, मलाइन म्हणजे अपमान करणे. सहावा शब्द लिहायचा आहे विलिफाय. विलिफाय या शब्दाचा अर्थ देखील होतो मानहानी करणे, अपमान करणे. त्यानंतर आणखी एक शब्द लिहायचा आहे डिफेम. डिफेम या शब्दाचा अर्थही होतो मानहानी करणे किंवा अपमान करणे. क्लिअर? त्यानंतर जाऊया पुढच्या शब्दाकडे. पुढचा शब्द आहे हेट. हेट या शब्दाचा अर्थ होतो तिरस्कार करणे, नफरत करणे. सो तिरस्कार करणे, द्वेष करणे या शब्दासाठी आपल्याकडे कोणता शब्द आहे? लोथ. LOATHE. आपण पाहू शकतो या ठिकाणी आहे लोथ. ॲबॉर म्हणजे काय? किळस करणे. आपण जर या ठिकाणी हा शब्द पाहत असू, ॲबॉर म्हणजे किळस करणे. एखाद्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी किंवा पदार्थाविषयी आपल्या मनामध्ये किळस असते आणि त्याला आपण ॲबॉर असं म्हणू शकतो. म्हणजे त्याला आपण द्वेष करणे, नफरत करणे किंवा तिरस्कार करणे किंवा किळस करणे या अर्थाने आपण ॲबॉर शब्द वापरतो. डिटेस्ट म्हणजे नावडणे. एखादी गोष्ट जर आपल्याला नावडत असेल तर आपण तिचा तिरस्कार करतो, द्वेष करतो. त्यानंतर डिस्पाइज आहे आणि ॲबॉमिनेट आहे. आता ॲबॉमिनेट हा शब्द आपल्याला सरळ सेवा परीक्षांमध्ये अनेकदा विचारण्यात आलेला आहे. म्हणून ॲबॉमिनेट या शब्दाचा अर्थ होतो द्वेष करणे, नफरत करणे, तिरस्कार करणे, किळस करणे. मग यासाठी कोणकोणते शब्द आहेत तर यासाठी लोथ हा शब्द आहे, ॲबॉर हा शब्द आहे, यासाठी हेट हा शब्द आहे. हे सर्व शब्द तिरस्कार करणे या अर्थाने यूज होत असतात.
त्यानंतर जाऊया आपण पुढच्या शब्दाकडे. पुढचा शब्द आहे चेंज. चेंज या शब्दाचा अर्थ होतो बदल करणे. चेंज या शब्दाचा अर्थ होतो बदल करणे. मग चेंज या शब्दासाठी आणखी कोणता शब्द आहे की जो कॉमन आहे आणि सिनॉनिम आहे, तर अल्टर हा शब्द जो आहे तो सिनॉनिम आहे. चेंज, अल्टर. त्यानंतर आपण इंटरचेंज हा शब्द देखील वापरू शकतो, ट्रान्सपोज हा शब्द देखील वापरू शकतो, स्वॅप हा शब्द देखील वापरू शकतो, रिप्लेस हा शब्द देखील आपण वापरू शकतो. ट्रान्सपोज म्हणजे काय, अदलाबदल करणे. स्वॅप म्हणजे काय, अदलाबदल करणे. इंटरचेंज म्हणजे काय, अदलाबदल करणे. चेंज म्हणजे काय, बदल करणे. अल्टर म्हणजे काय, बदल करणे. हे सर्व शब्द बदल करणे या अर्थाने आपण वापरत असतो. मग बघा, अल्टर आहे, स्वॅप आहे, ट्रान्सपोज आहे, कन्वर्ट आहे, रिप्लेस आहे. या सर्व शब्दांचा अर्थ होतो बदल करणे. या सर्व शब्दांचा अर्थ होतो बदल करणे. हे सर्व शब्द व्यवस्थितरित्या सर्वांनी लक्षात ठेवायचे. त्यानंतर जाऊया सिक्रेट. सिक्रेट या शब्दाचा अर्थ होतो गुप्त आणि यासाठी महत्त्वाचा सिनॉनिम आहे कॉन्फिडेन्शियल. सिक्रेट म्हणजे जर गुप्त, तर कॉन्फिडेन्शियल या शब्दाचा अर्थ देखील होतो गुप्त. सोबतच हिडन हा शब्द आहे, या शब्दाचा अर्थ देखील होतो गुप्त. म्हणजे कॉन्फिडेन्शियल म्हणजे गुप्त, हिडन म्हणजे गुप्त, सिक्रेट म्हणजे गुप्त, अनरिव्हिल्ड म्हणजे सुद्धा गुप्त आणि अनटोल्ड या शब्दाचा अर्थ देखील होतो गुप्त. म्हणजे जे काही सिक्रेट आहे ते तुम्ही सिक्रेटही म्हणू शकतात, अनटोल्डही म्हणू शकतात, अननोनही म्हणू शकतात, हिडनही म्हणू शकतात, कॉन्फिडेन्शियलही म्हणू शकतात. सो या ठिकाणी बघा, कॉन्फिडेन्शियल आहे, हिडन आहे, अनटोल्ड आहे, अनरिव्हिल्ड आहे, सिक्रेट आहे, हे सर्व शब्द आपण यूज करू शकतो गुप्त या शब्दासाठी. त्यानंतर पुढे आहे फ्रेंड. फ्रेंड या शब्दाचा अर्थ होतो मित्र आणि मित्र या शब्दासाठी सिनॉनिम कोणकोणते आहेत, तर कॉन्फिडंट हा शब्द, कॉन्फिडंट, CONFIDENT, DANT असला पाहिजे शेवटी. सो कॉन्फिडंट हा जो असेल तो मित्र असेल. त्याच्यानंतर PAL, पाल जर आपण पाहिलं तर पाल हा देखील आपला मित्र होत असतो. त्यानंतर आपण रूममेट म्हणतो, क्लासमेट म्हणतो, तर रूमचा जो मित्र असेल तो रूममेट, क्लासचा जो मित्र असेल तो क्लासमेट. म्हणजे मेट या शब्दाचा अर्थ देखील मित्र होतो. कलिग, तुमच्या सोबत, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या काम करण्याच्या ठिकाणी जर तुमचा मित्र असेल तर त्याला आपण कलिग असं म्हणत असतो. त्यानंतर आत्ता एक मोबाईल फोन आपल्याला माहिती आहे ओप्पो, तर ओप्पो हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ देखील मित्र होतो. इवन चायना या शब्दाचा अर्थ देखील काय होतो, मित्र होत असतो. परंतु आपण या ठिकाणी महत्त्वाचे शब्द घेतलेले आहेत. फ्रेंड म्हणजे मित्र, कंपॅनियन म्हणजे मित्र, पाल म्हणजे मित्र, ऑपो म्हणजे मित्र, कलीग म्हणजे मित्र, इवन फ्रेंड म्हणजे फक्त मित्र. तर या ठिकाणी बघा, कंपॅनियन आहे, पाल आहे, क्लासमेट, रूममेट आपण म्हणत असतो. त्यानंतर कॉन्फिडंट DANT वाला असेल, ओप्पो फोन आपण यूज करतो, कलिग आपल्या जिथे आपण जॉब करतो, जिथे आपण काम करतो तिथे आपला जो सहकारी असेल त्याला आपण काय म्हणत असतो, कलिग म्हणत असतो. त्यानंतर पुढे बघा, बिग. बिग म्हणजे मोठा आणि बिग साठी खूप सारे सिनॉनिम्स आहेत, जसं बिग म्हणजे मोठा, ह्यूज म्हणजे मोठा, लार्ज म्हणजे मोठा, कॉलोसल म्हणजे मोठा, मॅमथ म्हणजे मोठा. हे सर्व मोठे किंवा विशालकाय यासाठी यूज केले जातात. आता या ठिकाणी बघा, एक शब्द लक्षात ठेवायचा. आपल्याला माहिती आहे की एलिफंट जो आहे तो कसा असतो, मोठा असतो. सर्व प्राण्यांमध्ये एलिफंट सगळ्यात जाड आणि मोठा असतो. क्लिअर. मग एलिफंट या शब्दावरून एक शब्द तयार झालेला आहे, एलिफंटाइन. एलिफंट या शब्दावरनं एक एलिफंटाइन शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ होतो विशाल, महाकाय, मोठा, खूप मोठा. त्यानंतर आपण बघा, मॉन्स्टर. मॉन्स्टर जर आपल्याला माहिती असेल तर मॉन्स्टर म्हणजे काय, खूप मोठा राक्षस. सो मॉन्स्टर खूप मोठा राक्षस असतो, खूप अवाढव्य असतो आणि म्हणून मॉन्स्टर या शब्दापासून मॉन्स्ट्रस हा शब्द बनवायचा, OUS लावायचं. मॉन्स्ट्रस या शब्दाचा अर्थ देखील होतो खूप मोठा, विशाल, महाकाय. त्यानंतर आपल्याला माउंटन माहिती आहे. सो MOUNTAIN, माउंटन. माउंटन म्हणजे डोंगर, डोंगरासारखा विशाल. मग माउंटस आपण म्हणू शकतो. सो OUS लावायचं, माउंटस. सो एलिफंटाइन म्हणजे विशाल, मोठा, खूप महाकाय. मॉन्स्ट्रस खूप मोठा, विशाल, महाकाय.
माउंटेनियस खूप मोठा, विशाल, महाकाय. त्यानंतर आपल्याला माहिती आहे युनिवर्स, कॉस्मॉस किती मोठा आहे, म्हणून अगदी मोठं असेल तर आपण त्याला कॉस्मिक असं देखील म्हणू शकतो. अत्यंत मोठं असेल तर त्याला आपण कॉस्मिक असं देखील म्हणू शकतो. आपल्याला माहिती आहे टॉवर खूप उंच असतं आणि खूप उंच जर असेल, खूप उंच आणि मोठं जर असेल तर त्याला आपण टॉवरिंग असं देखील म्हणू शकतो. त्यानंतर जिजॅन्टिक आहे, मॅम्मथ आहे, कॉलोसल आहे, ह्यूज आहे, व्हॉलंटियस आहे, स्पेशियस आहे, असे अत्यंत खूप म्हणजे जवळपास आपण जर पाहायला गेलो तर 80च्या वर आपल्याला बिग या शब्दाचे सिनॉनिम्स मिळतील. परंतु इतके शक्य आहे. लार्ज, ह्यूज, जिजॅन्टिक, कॉलोसल, मॅम्मथ, एलिफंटाइन, मॉन्स्ट्रस, माउंटेनस, टॉवरिंग, कॉस्मिक. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं टॉवरिंग, कॉस्मिक, माउंटन्स, त्याच्यानंतर मॉन्स्ट्रस, एलिफंटाइन, बिग. हे सर्व बिग म्हणजे मोठा या अर्थाने होणारे इंग्लिश शब्दाचे सिनॉनिम्स आहेत. त्यानंतर घेऊया पुढचा शब्द. पुढचा शब्द आहे रिक्वेस्ट. रिक्वेस्ट या शब्दाचा अर्थ माहिती आहे सर्वांना, विनंती करणे. आणि विनंती करण्यासाठी आपण प्लीड हा शब्द देखील वापरतो. विनंती करण्यासाठी आपण सॉलिसिट हा शब्द देखील वापरतो. विनंती करण्यासाठी आपण अपील हा शब्द देखील वापरतो. विनंती करण्यासाठी आपण बेग हा शब्द देखील वापरतो. बेग या शब्दाचे दोन सिनॉनिम्स होतात, BEG, बेग. एक अर्थ होतो भीक मागणे, एक अर्थ होतो भीक मागणे आणि दुसरा अर्थ होतो विनंती करणे. दुसरा अर्थ होतो विनंती करणे. परंतु ही विनंती कशी असते, कळकळीची असते. ही विनंती कशी असते, कळकळीची विनंती असते. कळकळीची विनंती करणे. ओके. सो बघा, अपील आपल्याला माहिती आहे क्रिकेट खेळमध्ये अपील केली जाते किंवा आपण हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये अपील करत असतो. सो अपील म्हणजे काय, विनंती करणे. सॉलिसिट म्हणजे काय, विनंती करणे. बिसीच म्हणजे काय, विनंती करणे. प्लीड म्हणजे काय, विनंती करणे. रिक्वेस्ट म्हणजे काय, विनंती करणे. सॉलिसिट म्हणजे काय, विनंती करणे. इम्प्लोर म्हणजे काय, विनंती करणे. सो हे सर्व शब्द विनंती करणे या अर्थाने वापरले जातात. तर आजच्या या सेटमध्ये आपण 10 शब्द घेतलेत. या 10 शब्दाचे प्रत्येकी 5 ते 6 सिनॉनिम्स घेतले. अशा पद्धतीने आजच्या या सेकंड पार्टमध्ये आपण सेकंड सेटमध्ये जवळपास 50 शब्द घेतलेले आहेत आणि हे शब्द अति महत्त्वपूर्ण शब्द आहेत. हे शब्द परीक्षा ज्या दिवशी असेल त्याच्या कमीत कमी 10 दिवस आधी एकदा तरी पाहून जायचं. नक्कीच तुम्हाला या सर्व शब्दांचा फायदा होईल, म्हणजे होईलच. खूप विचार करून आणि खूप डोकं लावून हे सर्व शब्द काढण्यात आलेले आहे, जेणेकरून हेच शब्द आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील याची जास्तीत जास्त खात्री आहे. म्हणून सर्वांनी परीक्षेला जाण्याच्या आधी या सर्व शब्दांचा एकदा व्यवस्थित रिव्हिजन करून जायचं आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर थांबूया येथेच, भेटूया पुढच्या एका व्होकॅबच्या नवीन सेशनमध्ये. धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय भारत.